पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये किरकोळ कारणावरून डॉक्टर आणि त्याचा भाऊ आणि कंपाऊंडर या तिघांना बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार क्लिनिकमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने इंदापूर शहरात एकच खळबळ उडाली। पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केलाय। पण या मारहाणीचं नेमकं कारण काय होतं पाहूयात। तर नाना कोळेकर, दयानंद रामचंद्र जाधव आणि रवींद्र बंडलकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। डॉक्टर प्रदीप विठ्ठल दडस यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। इंदापूर शहरात जुन्या तहसील कार्यालय रस्त्यालगत डॉक्टर प्रदीप दडस यांचा दवाखाना आहे। शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर जेवण करण्यासाठी घरी गेले होते। दरम्यान याच वेळी आरोपी नाना कोळेकर याने त्यांना फोन करत आजारी आईला दवाखान्यात घेऊन आल्याचं सांगितलं। त्यावर डॉक्टरांनी मला दवाखान्यात यायला कमीत कमी 5 मिनिटे लागतील, तोपर्यंत कंपाऊंडर कडून आईचा रक्तदाब तपासून घ्या, जर आईची स्थिती खूपच गंभीर असेल तर शेजारच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या असं सांगितलं। दरम्यान डॉक्टरांच्या बोलण्याचा राग आल्याने कोळेकर संतापले। त्यांनी डॉक्टरांनाच तुम्हाला पैसे लय झाले आहेत का, तुम्हाला पेशंट खूप झाले आहेत का, तुम्ही दवाखान्यात या, तुम्हाला दाखवतोच असं म्हणत फोन बंद केला। दरम्यान काही मिनिटांनी डॉक्टर दडस हे क्लिनिकमध्ये आले। तेव्हा कोळेकर याने आपल्या आईला शेजारच्या डॉक्टरांकडे नेलं होतं। मात्र सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोळेकर इतर 2 साथीदारांना घेऊन क्लिनिकमध्ये आला। तिघांनी मिळून क्लिनिकमधील कंपाऊंडरला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली। मध्यस्थी करण्यासाठी डॉक्टरांचा भाऊ आला असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली। त्यानंतर या आरोपींनी रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टर दडस यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना बेदम मारहाण केली। डॉक्टर दडस यांनी स्वसंरक्षणासाठी हातात घेतलेला लोखंडी स्टूल हिसकावून घेत आरोपींनी त्यांना खाली पाडून स्टूल व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे। मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मारहाण केल्यानंतर निघून जाताना आरोपींनी शिवीगाळ करत तू दवाखाना कसा चालवतो तेच पाहतो, तू बाहेर ये, तुला गोळ्या घालून जीवे ठार मारतो अशी धमकी दिली। दरम्यान या घटनेनंतर डॉक्टर दडस यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करतायत।